अलिबाग बीच येथे बिअरची बाटली फुटली या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ओमकार सुरेश भुकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राज रमण जयगडकर, प्रमोद किशन साठविलकर यांनी पेण तालुक्यातील गडब येथील मितेश पाटील याची हत्या करत त्याचा मित्र प्रथमेश पाटील याच्यावर वार करत जखमी केलं होतं। या प्रकरणातील आरोपी यांना अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 ते 1.5 तासांच्या जेरबंद केलं होतं। आता या आरोपींची रवानगी ही न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली। तरी या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करून मयत मितेश पाटील याला न्याय मिळावा या मागणीसाठी गडब येथील ग्रामस्थांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30च्या सुमारास कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं। पेण तालुक्यातील गडब येथील तरुण मितेश पाटील आणि त्याचा जखमी मित्र प्रथमेश पाटील हे अलिबाग येथील वरसोली येथील विठोबाच्या यात्रेसाठी आले होते। यात्रेतून फिरून झाल्यानंतर ते बियर पिण्यासाठी अलिबाग बीच येथे गेले होते। तेथे बियर पिल्यानंतर बाटली ठेवताना ती फुटली आणि ओमकार भुकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राज रमण जयगडकर, प्रमोद किशन साठविलकर यांच्यात बाटली फुटल्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला। या वादातून मितेश पाटील याची हत्या तर प्रथमेश पाटील याच्यावर वार करण्यात आले। यामध्ये मयत मितेश पाटील याच्यावर वार करताना आरोपी ओमकार भुकवार याच्या पोटाला त्याच्याच साथीदाराकडून चाकूचे वार झाल्याने जखमी झाला होता। जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे मितेश पाटील याचा साथीदार प्रथमेश पाटील याने त्याला ओळखलं असल्याने त्याच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपींची नावं सुद्धा पोलिसांना समजली। मात्र सदर आरोपी यांना वाचवण्यासाठी पेण आणि अलिबाग येथील राजकीय पदाधिकारी हे हस्तक्षेप करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे। गडब ग्रामस्थ आणि मयत मितेश पाटील यांचे मित्रमंडळी यांचं म्हणणं आहे की क्षुल्लक बाटली फुटली, मात्र ती काही जाणीवपूर्वक फोडली नव्हती। मात्र या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी मितेशची हत्या करावी ही खूप क्रूर घटना आहे। आरोपी समाजासाठी मोठे धोक्याचे आहेत। येथील प्रमुख आरोपी असणारे ओमकार भुकवार आणि विशाल वंटे यांच्यावर न्याय व्यवस्थेनं कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।